माझं नाव आशिष सुभाष तायडे. मी तृतीय वर्ष कला या वर्गात शिकत असून साने गुरुजी लिखित श्यामचे या पुस्तकातील एक परिच्छेद आपल्यासमोर वाचून जातो. श्यामच्या गोष्टी सुरुवात झाली होती. दूर कुत्री भुकत होती. वडार लोक उतरले होते. त्यांची ती कुत्री होती. सखू मावशी रात्रंदिवस माझ्या आईची शुश्रूषा करीत होती. ती जणू उपजत शुश्रूषा करीत कशी करावी याचे ज्ञान घेऊन आली होती. जन्मजात पारिचारिका ती होती. आईला स्वच्छ असे अंथरूण तिने घातले. स्वतःच्या अंथरुणावरची चादर तिने आईखाली घातली. उशाला स्वच्छ उशी दिली. एका वाटीत खाली राख घालून थुंकी टाकण्यासाठी ती आईजवळ ठेवून दिली. तिच्यावर फळीचा तुकडा झाकण ठेवला. दररोज ती वाटी मावशी स्वच्छ करीत असे. दारी लावून आईचे अंग नीट कडक पाण्यात टॉवेल भिजवून तो फिरून त्याने पुसून काढली. तिने बरोबर थर्मामीटर आणले होते. ताप बरोबर पाहिली. ताप अधिक वाढू लागला तर कॉलम वॉटरची पट्टी कपडावर ठेवली. आईच्या खाली मेन कापडावर कागद घालून त्यावरच आईला शौच करावयास ती सांगे. तो कागद मग ती काढून घेई व दुसरा घालून ठेवी. आईची जितकी काळजी घेणे शक्य होते तितकी ती घेत होती. आईला ती भात देत नसे. तिने रतिबाचे दूध सुरू केले. सकाळी विरजलेले दूध रात्री ढवळी व रात्रभर विरजलेले दूध सकाळी ढवळी. ती गाळून घेई, नाहीतर त्यात दोन्ही यावयाचे. असे ते अधमुरे ताक मावशी आईला द्यायची. येताना तिने मोसंबी आणली होती. पुरवून पुरवून त्यांना रसही ती देत असे. साऱ्या जन्मात आईची कधी व्यवस्था नव्हती अशी मावशीने ठेवली होती. साऱ्या जन्मात हाल झाले, परंतु मरताना मावशीने हाल होऊ दिले नाही. मावशी म्हणजे मूर्तिमंत, कळकळ व सेवा, अत्यंत निरलस व व्यवस्थित. ती मती सारखी म्याव म्याव करते आहे. तिला आज भात नाही का रे घातलास, आईने विचारले. आईच्या आवडत्या मांजरीचे नाव मती होते. मती दुधानीला कधी तोंड लावत नसे. तिला थेंबभर दूध घातले म्हणजे पुरत असे. मोठी गुणी मांजर. आई आजारीपणात त्या मांजरीची चौकशी करत असे. अक्का तिला भात घातला, परंतु ती नुसते तोंड लागली. दुधातुपाचा भात, परंतु तिने खाल्ला नाही. खाल्ला असेल उंदीर बिंदीर, मावशी म्हणाली.